तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सर्वनाम. तर सर्वात पहिले जर आपण नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया. सर्वनाम म्हणजे काय? व्हॉट इज प्रोनाउन? तर सर्वप्रथम आपण याची व्याख्या बघूया. तर व्याख्या काय? वाक्यात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. व्याख्या पुन्हा एकदा बघा. वाक्यात नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. उद्देश. आता सर्वनामाचा उद्देश काय? का वापरावे सर्वनाम? नामाच्या वाक्यात वारंवार होणारा पुनरुच्चार म्हणजे पुन्हा पुन्हा वापर टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो, ज्यामुळे वाक्य अधिक अर्थपूर्ण आणि सहज वाटते. हे लक्षात ठेवण्याची गोष्ट आहे. नामाचा वाक्यात वारंवार होणारा पुनरुच्चार पुन्हा पुन्हा वापर टाळण्यासाठी सर्वनामाचा उपयोग होतो, ज्यामुळे वाक्य अधिक अर्थपूर्ण आणि सहज वाटते. हे लक्षात ठेवा. सर्वनामांना स्वतःचा कोणताही अर्थ नसतो. ते ज्या नामासाठी वापरले जातात त्याचा अर्थ ते दर्शवतात. सर्वनामांना स्वतःचा कोणताही अर्थ नसतो. ते ज्या नामासाठी वापरले जातात त्याचा अर्थ ते दर्शवतात. उदाहरणे बघा. मूळ वाक्य: रमेश हुशार आहे. रमेश दररोज अभ्यास करतो. आता हेच वाक्य सर्वनाम वापरून बघा कसं होतं. रमेश हुशार आहे, तो दररोज अभ्यास करतो. येथे तो हे सर्वनाम रमेश या नामाऐवजी आले आहे. तर हे लक्षात ठेवा. तर मूळ सर्वनामे. मराठीमध्ये एकूण 9 मूळ सर्वनामे आहेत. ती कोणकोणती ते बघा. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ह्या 9 मूळ सर्वनामांवरूनच इतर सर्व सर्वनामे तयार होतात. आपण पुन्हा एकदा बघूया कोणकोणती सर्वनामे आहेत ती. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः ही 9 सर्वनामे आहेत. तर आपण पुढे बघू की सर्वनामाचे प्रकार कोणकोणते आहेत. तर सर्वनामाचे मुख्यतः 6 प्रकार आहेत. तर एक एक करून आपण प्रत्येक प्रकार बघूया. पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम, ज्याला इंग्रजी पर्सनल प्रोनाउन असे देखील म्हणतात. तर बघूया काय ते. वाक्य बोलणाऱ्याच्या प्रथम पुरुष, ऐकणाऱ्याच्या द्वितीय पुरुष किंवा तिसऱ्या व्यक्तीच्या तृतीय पुरुष नामाऐवजी वापरले जाणारे सर्वनाम याचे 3 उपप्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक: बोलणाऱ्या व्यक्तीसाठी स्वतःसाठी वापरले जाणारे. उदाहरणार्थ मी, आम्ही, स्वतः, आपण स्वतःसाठी वापरल्यास. वाक्य: मी क्रिकेट खेळतो. आम्ही सहलीला चाललो. हे यातील वाक्य आहे. द्वितीय पुरुषवाचक: ज्याच्याशी बोलले जात आहे त्या व्यक्तीसाठी वापरले जाणारे. द्वितीय पुरुषवाचक: ज्याच्याशी बोलले जात आहे त्या व्यक्तीसाठी वापरले जाणारे. उदाहरणे तू, तुम्ही, आपण दुसऱ्याला आदरार्थी संबोधताना. वाक्य: तू कुठे जात आहेस? तुम्ही बसा. तृतीय पुरुषवाचक: ज्यांच्याबद्दल बोलले जात आहे त्या तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरले जाणारे. उदाहरणे तो, ती, ते, त्या, त्यांनी. वाक्य बघूया. तो खूप अभ्यास करतो. ती बाजारात गेली. तर दुसरा प्रकार आपण बघणार आहोत आता. दर्शक सर्वनाम: जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दर्शवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम. जवळची किंवा दूरची वस्तू, व्यक्ती किंवा प्राणी दर्शवण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम. उदाहरणार्थ हा, ही, हे. जवळची वस्तू दर्शवण्यासाठी हा, ही, हे वापरले जाते. तो, ती, ते. दूरची वस्तू दर्शवण्यासाठी तो, ती, ते हे वापरले जाते. वाक्य बघूया. हा माझा पेन आहे. ते घर खूप मोठे आहे. हे यातील वाक्य आहे. प्रकार तिसरा संबंधी सर्वनाम, ज्याला इंग्रजी रिलेटिव्ह प्रोनाउन असे देखील म्हणतात. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडण्याचे काम करण्याचे सर्वनाम. पुन्हा एकदा बघूया. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध जोडण्याचे काम करणारे सर्वनाम. उदाहरणार्थ जो, जी, जे, ज्या
यांची जोडी तो, ती, ते या दर्शक सर्वनामाशी असते. वाक्य बघूया आपण. जो अभ्यास करेल तो पास होईल. ज्याला ज्ञान आहे तो यश मिळेल. ज्याला ज्ञान आहे त्याला यश मिळेल. प्रकार चौथा बघूया आपण. प्रश्नार्थक सर्वनाम. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. याची उदाहरणे कोण, काय. तर याचा वाक्यात उपयोग बघितला. बाहेर कोण उभे आहे, तुला काय हवे आहे, हे आहे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रकार पाचवा अनिश्चित सर्वनाम. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता निश्चितपणे कोणत्या नामाचा बोध होत आहे, कोणत्या नामाचा बोध होत नाही असे सर्वनाम. म्हणजेच कोण आणि काय हे प्रश्न विचारण्यासाठी न वापरल्यास ते अनिश्चित सर्वनाम होते. वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता निश्चितपणे कोणत्या नामाचा बोध होत नाही असे सर्वनाम. म्हणजेच कोण आणि काय हे प्रश्न विचारण्यासाठी न वापरल्यास ते अनिश्चित सर्वनाम होते. उदाहरण बघूया आपण. कोणी, काही, कोण प्रश्न नसेल तर, काय प्रश्न असेल तर. काय हा प्रश्न असेल तर विचारतात. कोणी, काही, कोण जर प्रश्न नसेल तर. वाक्यात उपयोग बघूया. कोणीतरी दरवाजा उघडला. माझ्या बॅगेत काहीतरी आहे. प्रकार सहावा आत्मवाचक सर्वनाम. नामावर किंवा कर्त्यावर जोर देण्यासाठी, स्वतःसाठी वापरले जाणारे सर्वनाम हे स्वतः या अर्थाने येते. नामावर किंवा कर्त्यावर जोर देण्यासाठी, स्वतःसाठी वापरले जाणारे सर्वनाम म्हणजे आत्मवाचक सर्वनाम हे स्वतः या अर्थाने येते. उदाहरण बघूया. स्वतः, आपण. वाक्यामध्ये उपयोग बघूया आपण. त्याने स्वतः गाडी चालवली. मी आपणहून हे काम केले. सर्वनामांवर होणारा लिंगभेद व वचनभेद. मराठीमध्ये 9 सर्वनामांपैकी फक्त 3 सर्वनामे लिंगानुसार बदलतात. ती कोणकोणती आहे? 1 तो पुल्लिंगी, ती स्त्रीलिंगी, ते नपुंसकलिंगी. हा, ही, हे, जो, जी, जे. इतर सर्व सर्वनामे तिन्ही लिंगांमध्ये सारखीच राहतात. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वनामाबद्दल माहिती मिळवली. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.